गोंदू अशोक खरातला न्यायालयात हजर करणार. खरातची पोलीस कोठडी आज संपणार. आतापर्यंत खरातवर 10 गुन्हे दाखल. खोट्या साधूंच्या मागेच समाज पळतो, पण खोटेपणा कधीतरी उघड होतोच. गणेशगडचे महंत काशीनाथ महाराज यांची खरातवर टीका. गोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक. महिलांना माइंड रिडिंगमध्ये तरबेज असल्याचा दावे करायचा. तू दिसायला सुंदर, पती समजून घेत नाही म्हणत घालायचा भुरळ. काँग्रेसकडून संघटनात्मक फेरबदलाला सुरुवात. शहर जिल्हा निरीक्षकांची यादी जाहीर. नागपूर शहरासाठी अरुण यादव तर ग्रामीणसाठी रावसिंग यांची नियुक्ती. शास्त्रीनगरमध्ये 2 गटात प्राणघातक हाणामारी. हाणामारीत लोखंडी रॉड आणि फायटरचा वापर. हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी. दोन्ही गटांच्या 10 पेक्षा अधिक आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद. गॅसचा काळा बाजार उघडकीस. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील मुसारणे येथील घटना. व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून अवाजवी दरानं विक्री. कारवाईत 91 रिकामे सिलेंडर, मोटर्स आणि वजन काटे जप्त. लॅपटॉप, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक वस्तू महागल्या. युद्धामुळे परदेशातून इलेक्ट्रिक वस्तूंची आयात निर्यात थांबली. विविध उपकरणांच्या किमतीतही भरमसाठ वाढ. हिंगोली जिल्ह्यातलं पिवळं सोनं संकटात. कुरुंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण. युद्धजन्य परिस्थितीमुळे मंदीचं सावट. अहिल्यानगरातला नो पार्किंगचा ठेका वादात. नगरसेवकांची कंत्राटं रद्द करण्याची मागणी. ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना त्रास. कोकणातील आंबा काजू उत्पादक अडचणीत. हवामानातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका. राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर सरकारकडून मदत. छत्रपती संभाजीनगरात आडत व्यापाऱ्याकडून नोकराच्या पत्नीवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार. आडत व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल. रामेश्वर तांड्यात जलजीवन मिशनमध्ये गैरव्यवहार. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील नागरिक हैराण. आडत व्यापाऱ्याकडून नोकराच्या पत्नीवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार. संभाजीनगरच्या गंगापूर शहरातील घटना. राज्यातील काही भागात अवकाळीची शक्यता. 3 दिवस पावसाचा हवामान विभागाचा इशारा. दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता. मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता. नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला